Hello friends, I am Prachi. Today's our topic is MCQs on induction machine. This is the part 2. In the last video, we see the first 20 questions on this topic. So these MCQs in JB Gupta book Electrical Engineering. So this book is very important for the competitive exam, also the polytechnic student and the engineering student. सो तर या चॅनलवरती सर्व सब्जेक्टचे जे प्रॅक्टिकल्स आहेत इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, स्विच गेअर अँड प्रोटेक्शन, all the subjects practicals are available on this channel. Also the MCQs and explanation also available. And today we see the induction machines MCQs part 2. So here we see the 21 question we see in the last video. Here see question number 22. A smaller air gap in a polyphase induction motor helps to. म्हणजे की पॉलिफेज इंडक्शन मोटरमध्ये स्मॉलर एअर गॅप हे कशासाठी हेल्प करते तर ऑप्शन्स आहेत. ए इज रिड्यूस दी चान्स ऑफ क्रॅव्हलिंग, देन इन्क्रीज दी स्टार्टिंग टॉर्क, सी इज रिड्यूस दी चान्स ऑफ कॉगिंग, रिड्यूस दी मॅग्नेटायझिंग करंट. क्रॉलिंग, कॉगिंग हे काय आहे तर हे वेगळे कन्सेप्ट आहेत. ह्याचे एक्सप्लेनेशन अवेलेबल आहे या चॅनलवरती, तिथून बघून घ्यायचं आहे. व्हॉट इज क्राउलिंग अँड व्हॉट इज अ कॉगिंग. सो अ स्मॉलर एअर गॅप इन अ पॉलिफेज इंडक्शन मोटर हेल्प्स टू रिड्यूस दी मॅग्नेटायझिंग करंट. ऑप्शन डी इज करेक्ट. अ स्मॉलर एअर गॅप इन अ पॉलिफेज इंडक्शन मोटर helps to reduce the magnetizing current. So option D is correct. Then question number 23 is increasing the air gap of a squirrel cage induction motor would result in. Increasing the air gap of a squirrel cage induction motor would result in. Squirrel cage induction motor would result in काय होईल तिथे. Increasing in no load speed, increasing in full load power factor, increasing in magnetizing current, and option D is maximum available torque. So in increasing the air gap of a squirrel cage induction motor would result in option C is correct, that is increasing in magnetizing current. म्हणजे जेव्हा एअर गॅप स्क्वेअर केज इंडक्शन मोटरमध्ये इन्क्रीज होते तेव्हा त्यामधून रिझल्ट काय मिळेल तर मॅग्नेटायझिंग करंटसुद्धा तिथे काय होईल, इन्क्रीज होईल. देन क्वेश्चन नंबर 24 इज, या सर्व क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशनसुद्धा या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघूया. देन क्वेश्चन नंबर 24 इज, इन अन इंडक्शन मोटर इफ द एअर गॅप इज इन्क्रीज. आता इंडक्शन मोटरमध्ये जर एअर गॅप इन्क्रीज झाली तर काय होईल. इट्स स्पीड विल रिड्यूस, त्याचा स्पीड कमी होईल. इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. इट्स पॉवर फॅक्टर विल रिड्यूस, त्याचा पॉवर फॅक्टर रिड्यूस होईल. और इट्स ब्रेकडाऊन टॉर्क विल रिड्यूस, त्याचं जे ब्रेकडाऊन टॉर्क आहे ते रिड्यूस होईल. तर इन अन इंडक्शन मोटर इफ द एअर गॅप इज इन्क्रीज, तर त्यामध्ये इट्स पॉवर फॅक्टर विल रिड्यूस अँड इट्स ब्रेकडाऊन टॉर्क विल रिड्यूस. म्हणजे पॉवर फॅक्टरसुद्धा रिड्यूस होईल आणि इट्स ब्रेकडाऊन टॉर्कसुद्धा रिड्यूस होईल. म्हणजे ऑप्शन सी आणि डी दोन्ही करेक्ट आहेत. इथे एक ऑप्शन असायला हवं होतं, बोथ सी अँड डी. देन क्वेश्चन नंबर 25 इज, विच of the parameters in an induction motor influences the magnetizing reactance to the maximum extent. यामधील असं कोणतं पॅरामीटर आहे इंडक्शन मोटरमध्ये इन्फ्लुएन्स दी मॅग्नेटायझिंग रिॲक्टन्स टू दी मॅक्झिमम एक्सटेंट. ऑप्शन्स आहेत ॲक्झियल लेंथ ऑफ दी रोटर स्टॅक, ॲक्झियल लेंथ ऑफ दी स्टेटर स्टॅक, radial length of the air gap and number of slots on the stator. Which of the following parameter in an induction motor influence the magnetizing reactance to the maximum extent? So option C is correct, that is radial length of air gap. Question number 26 is, in an induction motor the air gap flux density usually kept low so as to. इंडक्शन मोटरमध्ये एअर गॅप फ्लक्स डेन्सिटी ही जी आहे ती लो असेल तर काय होईल. सो ॲज टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी, इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर, रिड्यूस मशीन कॉस्ट और नन ऑफ अबो. म्हणजे जेव्हा की इंडक्शन मोटरमध्ये एअर गॅप फ्लक्स डेन्सिटी ही लो ठेवलं जाईल तर तेव्हा काय होईल. टू इम्प्रूव्ह दी पॉवर फॅक्टर.
Option B is correct. In an induction motor, the air gap flux density is usually kept low so as to improve power factor. Question number 27 is leakage flux in an induction motor is. Leakage flux in an induction motor is flux that leaks through the machine, flux that leaks both stator and rotor winding, flux that links none of windings, flux that links the stator winding or the rotor winding but not both. Leakage flux in an induction motor is flux that links the स्टेटर वाइंडिंग और the रोटर वाइंडिंग बट नॉट बोथ. म्हणजे काय होईल, फ्लक्स लिंक होईल स्टेटर वाइंडिंगला किंवा मग रोटर वाइंडिंगला बट सेम टाइम बोथ दोन्ही याला होणार नाही. देन क्वेश्चन नंबर 28 हियर वी सी which of the following statement about a squirrel cage induction cage motor is incorrect. स्क्वेअरल केज इंडक्शन मोटरला कोणतं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे तर याचं एक्सप्लेनेशन बघून घ्यायचं आहे. त्यानुसार हे MCQs येतील. तर विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट अ स्क्वेअरल केज इंडक्शन केज मोटर इज इनकरेक्ट. सो ऑप्शन्स आहेत इट हॅज नो कम्युटेटर अँड नो स्लिप रिंग, इट इज प्रोव्हाइडेड विथ केज रोटर विच इज सिम्पल रोबस्ट अँड ऑलमोस्ट indestructible in construction, it has high starting torque. Almost 90% of induction motors are of this type. So option C is correct, means it has high starting torque. हे incorrect statement आहे squirrel cage induction motorचं. Then question number 29 is a wound rotor induction motor can be distinguished from squirrel cage induction motor by presence of slip rings, size of frame, shaft diameter and any of above. म्हणजे की काय म्हटलेलं आहे, अ वाउंड रोटर इंडक्शन मोटर कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम स्क्वेअरल केज इंडक्शन मोटर बाय. कशा प्रकारे डिस्टिंग्विश केलेलं आहे त्याला तर इन प्रेझेन्स ऑफ स्लिप रिंग्स. म्हणजे वाउंड रोटर इंडक्शन मोटर कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम स्क्वेअरल केज इंडक्शन मोटर बाय प्रेझेन्स ऑफ स्लिप रिंग्स. Then question number 30 is for induction motor normally the stator winding is connected to an AC supply and the rotor winding is short circuited. Induction motor मध्ये काय असतं, the rotor winding is connected to AC supply and the stator winding is short circuited. Both the stator and rotor winding are connected to the AC supply. Option D is stator winding is connected to the AC supply and rotor winding to DC supply. तर काय असतं, ऑप्शन ए इज करेक्ट, दॅट इज the stator winding is connected to AC supply and the rotor winding is short circuited. म्हणजे इंडक्शन मोटरमध्ये काय असतं नॉर्मली की स्टेटर वाइंडिंग ही AC सप्लायला कनेक्ट असते आणि रोटर वाइंडिंग ही शॉर्ट केलेली असते, शॉर्ट सर्किटेड. देन क्वेश्चन नंबर 31 इज अ 3-phase 4-pole squirrel cage induction motor has 36 stator and 28 rotor slots. 3-phase 4-pole स्क्वेअरल केज इंडक्शन मोटरमध्ये काय असतं की 36 स्टेटर अँड 28 रोटर स्लॉट्स असतात. दी नंबर ऑफ फेज इन द रोटर इज, तर त्यामध्ये नंबर ऑफ फेज किती असतील. सो दी नंबर ऑफ फेज इन द रोटर इज 3. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 32 इज द रोटर स्लॉट्स आर स्लाइटली स्क्यूड इन स्क्वेअरल केज इंडक्शन मोटर 2. रोटर स्लॉट्स आर स्लाइटली स्क्यूड इन स्क्वेअरल केज इंडक्शन मोटर 2 म्हणते. तर ऑप्शन्स आहेत ए इज increase the strength of rotor bars, then reduce the magnetic hum and looking tendency of rotor, then option C is economize on the copper to be used, provide ease of fabrication. So the rotor slots are slightly skewed in squirrel cage induction motor to reduce the magnetic hum and locking tendency of rotor. लॉकिंग टेंडन्सी ऑफ रोटर, लॉकिंग टेंडन्सी असते रोटरची, ते काय आहे ते आपण बघणार आहे. देन क्वेश्चन नंबर 33 इज स्कीविंग ऑफ द रोटर इन अ 3-phase squirrel cage induction motor reduces. स्कीविंग ऑफ द रोटर इन अ 3-phase squirrel cage induction motor reduces. ऑप्शन्स आहेत A is noise parasitic torque, starting torque and pull out torque. B is noise and parasitic torque but increases starting torque and pull out torque. C is noise and pull out torque but increases parasitic torque and starting torque. D is noise parasitic torque and starting torque but increases pull out torque.
So option A is correct, that is giving of the rotor in a three-phase squirrel cage induction motor reduces noise, parasitic torque, starting torque and pull out torque. कोणते कोणते टॉर्क आहेत? नॉइज, पॅरासिटिक टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क अँड pull out torque. Means giving of rotor in a three-phase squirrel cage induction motor reduces कोणते कोणते टॉर्क रिड्यूस केले जातात तर noise, parasitic torque, starting torque and pull out torque. Option A is correct. Then question number 34 is consider the following statement. Skewing of rotor slots in a three-phase induction motor cage rotor may introduce additional leakage reactance, eliminate slot harmonics. Which of the statement gives above is are correct? Only one, only two, both one and two, and neither one nor two. Option C is correct, that is both 1 and 2. Means introduce additional leakage reactance and eliminate slot harmonics. Consider the following statements. Giving of rotor slot in three-phase induction motor cage rotor may introduce additional leakage reactance and eliminate slot harmonics. Then question number 35 is which one of the following is the correct statement? In three-phase induction motor, the resultant flux of a constant nature and is. Option A is equal to phi m, where phi m is maximum flux due to any phase. Phi m is all know what phi m means, maximum flux. B is 1.5 times maximum value of the flux due to any phase. C is root 3 by 2 times maximum value flux due to any phase. Option D is 3 phi m. So which of the following is correct statement? In three-phase induction motor, the resultant flux is of a constant nature is. Option B is correct, that is 1.5 times maximum value of flux due to any phase. Then question number 36 is here C. The principle of operation of three-phase induction motor is almost similar to that of synchronous motor, repulsion start induction motor, transformer with a shorted secondary, capacitor start induction motor. Means the principal operation of three-phase induction motor is almost similar to, म्हणजे की प्रिन्सिपल ऑपरेशन जे आहे थ्री फेज इंडक्शन मोटरचं हे कशाचं सिमिलर असतं तर ट्रान्सफॉर्मर विथ अ शॉर्ट सर्किट. ऑप्शन सी इज करेक्ट. Then 37th question is the rotor of three-phase induction motor rotates in the same direction as that of stator rotating field. This can be explained by Faraday's law of electromagnetic induction, Lenz's law, Newton's law of motion and Fleming's right-hand rule. The rotor of three-phase induction motor rotates in the same direction as that of stator rotating field. This can be explained by Lenz's law. Option B is correct. Then question number 38 is the rotor of an induction motor rotates in the direction of the rotation of the stator field in order to reduces the relative speed between the rotating stator field and the stationary rotor conductors. Then question number 39 is the relative speed between stator and rotor fluxes is equal to. इतर स्पीड जो आहे स्टेटर आणि रोटरमधला हा फ्लक्स इज इक्वल कशाच्या इक्वल आहे? सिंक्रोनस स्पीड 0, रोटर स्पीड और NS/N. Option C is correct, that is 0. Then question number 40 is stator flux induces EMF in the rotor bars. Option C is correct, that is magnitude depending upon the load on the motor. Stator flux induces EMF in the rotor bars, magnitude depending upon the load on the motor. Question number 41 is the rotor circuit of an induction motor under operating conditions is. जे रोटर सर्किट आहे इंडक्शन मोटरचं ते अंडर ऑपरेटिंग कंडिशन इज. तर कंडिशन काय आहे? ऑलवेज क्लोज, ऑलवेज ओपन, मे बी ओपन और क्लोज डिपेंडिंग अपॉन द लोडिंग कंडिशन्स. So the condition is always closed. The rotor circuit of an induction motor under operating condition is always closed. Option A is correct. सो तर या सर्व टॉपिक्सचे जे एक्सप्लेनेशन आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो थँक्यू.